स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण Google ड्राईव्हमध्ये फोटो, व्हिडिओ, फाईल ऑनलाईन कसं सेव्ह करायचं आणि त्याला सेव्ह करून तुम्ही कोणालाही लिंक शेअर करून इझिली त्याचा ॲक्सेस देऊ शकता. याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यात पहिले Google Chromeवर यायचं आहे आणि तुमचं जे Gmail अकाउंट आहे ते तुम्हाला लॉग इन करायचं आहे. Chromeमध्ये तुमचं जे Gmail अकाउंट इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल आयडी दिसतो. इथे तुमचा मेल आयडी आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन आहे इथे Google ॲप्सचं. या Google ॲप्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे ड्राईव्हचं ऑप्शन दिसत आहे. हा तुमचा Google ड्राईव्ह आहे म्हणजे तुमचं ऑनलाईन स्टोरेज आहे. ज्याच्यामार्फत तुम्ही Googleमध्ये तुमचे फोटोज, व्हिडिओज किंवा तुमचे इम्पोर्टंट फाइल्स, सॉफ्टवेअर सगळं काही जे आहे ते ऑनलाईन अपलोड करू शकता. तर तुम्हाला आता इथे न्यूचं ऑप्शन दिसत आहे. इथे मी न्यूवर क्लिक करायचं तुम्हाला. त्यानंतर इथे फाईल अपलोडचं ऑप्शन आहे. तुम्हाला जी पण फाईल अपलोड करायची आहे, फोटोज, व्हिडिओज, त्यानंतर तुमचे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असेल, तर तुम्ही डायरेक्टली इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला इथे खाली दिसत आहे, की तुमचं जे इमेज आहे ते अपलोड होत आहे. आता इमेज अपलोड झाल्यानंतर तुम्हाला एकदा याला रिफ्रेश करायचं आहे. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला तुम्ही लेटेस्ट जे इमेज अपलोड केली आहे, ती तुम्हाला इथे या साइडला दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे जे आहे मी एक इमेज अपलोड केली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल शेअरचं. ते शेअर ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. मित्रांनो शेअर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे जनरल ॲक्सेस दिसत आहे. तुम्हाला रिस्ट्रिक्टेड ऑप्शन आहे. इथे तुम्हाला एनीवन विथ लिंक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता या फोटोची जी लिंक आहे ती मला कॉपी करायची आहे. आता तुम्ही ही जी लिंक कॉपी केली आहे, ही तुम्ही कुणाला पण शेअर करू शकता आणि तो व्यक्ती या लिंकवरून ती इमेज जी आहे, ती इझिली तो डाउनलोड करू शकेल. इथे मी एकदा ही लिंक पेस्ट करतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता मी ही जी लिंक शेअर केली आहे, ही लिंक आता तुम्ही कुणालाही शेअर करू शकता आणि तुम्ही इथून ते फाईल जे आहे ते इझिली डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या Google ड्राईव्हमध्ये तुमचे फोटोज, व्हिडिओ, सॉफ्टवेअर तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही अपलोड करून ऑनलाईन कोणासोबत सुद्धा शेअर करू शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.